हाय एव्हरीवन, कसे आहात तुम्ही सर्व? आशा करते मजेतच असणार. तर यापूर्वीचा व्लॉग जिथे आपण एंड केलेला होता तोच व्हिडिओ मी याच्यामध्ये कंटिन्यू करत आहे. तर सकाळी नाश्ता वगैरे आटपून आता स्वयंपाक करायला घेतला. तर सुरुवातीला पीठ मळून घेत आहे. मीठ टाकलं आहे मी त्यामध्ये. तर सर्दीमुळे माझा आवाज तुम्हाला थोडासा डाऊन येत असेल, त्याबद्दल सॉरी. तर इथे कणिक मळून झालेली आहे. ती मी आता एका भांड्यामध्ये काढून ठेवणार आहे. त्यानंतर आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे लाल भोपळ्याची भाजी. जसे मी विदर्भातून आहे, म्हणजे मी अमरावतीची आहे प्रॉपर. तर विदर्भामध्ये लाल भोपळ्याच्या भाजीचा प्रसाद गौरीपूजन आणि गणपतीला मेन प्रसादामध्ये ही भाजी बनवली जाते. भरपूर जणांना लाल भोपळ्याची भाजी बनवतात हे कदाचित माहिती नसेल, पण आमच्याकडे भाजी ही खूप आवडीने खाल्ली जाते. तर ती भाजी आज मी शेअर करत आहे. तर मी सिंपल भाजी शेअर करत आहे. ॲक्च्युअलमध्ये ही भाजी तुम्ही मसाला बनवून पण करू शकता. तर सुरुवातीला मी कढाईमध्ये तेल टाकलेलं. त्यानंतर आपले रेग्युलर मसाले तसं मोहरी, जिरं, त्यानंतर कांदा त्यामधून फ्राय करून घेणार आहे. कांदा आपल्याला छान गोल्डन ब्राऊन होईस्तोवर फ्राय करून घ्यायचा आहे. त्यानंतर मी दोन तीन लसणाच्या कळ्या घेतलेल्या, त्यांना बारीक कट करून घेत आहे. आणि थोडंसं आलं किसून घेत आहे. आणि इथे शेंगदाण्याचं कूट मी ऑलरेडी बनवून ठेवलेलं ते आपल्याला ॲड करायचं आहे. पण सुरुवातीला कांदा छान गोल्डन ब्राऊन फ्राय करून घ्यायचा. त्यानंतर मी त्यामध्ये लसूण आणि अद्रक टाकत आहे. आता त्यामध्ये आपल्याला हळद, तिखट, लाल तिखट, धने पावडर, थोडासा गरम मसाला, जे रेग्युलर मसाले आपण यूज करतो ते त्यामध्ये टाकायचे आहेत. आणि त्यानंतर आपल्याला शेंगदाण्याचं कूट त्यामध्ये सोडायचं आहे. छान परतून घ्यायचं आहे आणि थोडं त्यामध्ये पाणी टाकायचं आहे, जेणेकरून जे कूट आपण टाकलेलं आहे ते जळायला नको. आणि त्यानंतर आपल्याला त्यामध्ये भोपळ्याचे जे काप आपण करून घेतलेले ते त्यामध्ये सोडायचे आहेत. आणि सर्वात शेवटी आपल्याला मीठ टाकायचं आहे. आणि धने पावडर संपलेलं म्हणून मी एक साईडला धन्याची पावडर बनवायला घेतलेली. तर मी विकतचं कधी धने पावडर आणत नाही, मी घरीच बनवते. म्हणजे धनेचं पॅकेट विकत घेते आणि पावडर घरीच करते. तर सुरुवातीला मी त्याला थोडंसं रोस्ट करून घेतलं आहे, जेणेकरून त्यामधलं मॉइश्चर जे आहे ते निघून जायला हवं. आपल्याला तेवढ्या पुरतं त्याचा अरोमा येईल एवढंच त्याला रोस्ट करायचं आहे. त्याला खूप जास्त भाजायचं नाही, नाहीतर धन्यांमधला जो ॲक्च्युअल त्यामधले जे सत्व आहे ते निघून जातील. थोडंसं गरम करून मग ते थंड व्हायला ठेवायचं आहे. आणि थंड झाल्यानंतर आपल्याला ते मिक्सीमधून बारीक करून घ्यायचं आहे. आणि ते थंड होईस्तोवर मी इकडे चपात्या करायला घेतलेल्या. तर आज मी सिंपल फुलकेच बनवणार आहे.
इथे आपल्या चपात्या रेडी झाल्या आहेत. त्यानंतर ज्या पोळी डब्यामध्ये आपल्याला चपात्या ठेवायच्या आहेत तो छान मी ड्राय कापडाने पुसून घेत आहे. आणि त्यामध्ये आता आपल्याला चपात्या टाकायच्या आहेत. आणि इकडे जे धने भाजून ठेवलेले ते आता थंड झालेले. तर या धन्यांचा आता छान फाईन पावडर आपल्याला बनवून घ्यायचं आहे. तर इथे बघा छान फाईन पावडर तयार झालं आहे आपलं, मी तुम्हाला दाखवते आहे तिथे. आणि हे पूर्णपणे गाढ झाल्यानंतरच आपल्याला बर्नीमध्ये भरवून ठेवायचं आहे. तर अशा प्रकारे आपण घरच्या घरी धण्याची पावडर बनवू शकतो. कारण विकत जे आणतो त्याला एकतर धण्यांचा ॲक्च्युअल अरोमा पण राहत नाही आणि त्यामध्ये काय आणखी मिक्स केलेलं आहे याची पण गॅरंटी नसते. त्यापेक्षा छान घरीच धणे आपण आणून त्याची पावडर अशा पद्धतीने बनवू शकतो. तर इथे आपली लाल भोपळ्याची भाजी रेडी झाली आहे. तुम्ही बघू शकता. तर मी सुकी भाजीच बनवलेली, ग्रेव्हीवाली पण बनवू शकतो. त्यामध्ये आपल्याला कांदा आणि खोबऱ्याचं वाटण टाकल्यास ग्रेव्हीवाली भाजी पण छान होते. तर त्यानंतर मी इथे मठ्ठा बनवायला घेतला. त्यामध्ये मी काळं मीठ, आपलं साधं मीठ आणि आल्याचा रस घालून, कोथिंबीर घालून आणि थोडी साखर घालून हा मठ्ठा रेडी केला. तर हा झाला छान मठ्ठा रेडी. त्यानंतर आम्ही जेवण केलं आणि संध्याकाळी नंतर चहा वगैरे घेऊन मला थोडं अल्ट्रेशनला माझे काही ड्रेस टाकायचे होते, तिथे जाण्यासाठी आम्ही निघालो. तर आता आलो आहे आम्ही शॉपमध्ये. माझे सर्व जे ड्रेस असतात अल्ट्रेशनला टाकायचे ते मी याच शॉपमध्ये टाकते. तर हे होते माझे ड्रेस जे मला अल्टर करायचे होते. त्यानंतर आलो आम्ही एकविरा देवीच्या मंदिरामध्ये. तिथे मी हाताला कलावासुद्धा बांधला आणि मंदिरातून दर्शन घेतल्यानंतर आम्ही गेलो हिनल स्वीट शॉपमध्ये, स्वीट अँड स्नॅक्स शॉपमध्ये. तर हे शॉप यामध्ये सर्व प्रकारची लोणची, ड्रायफ्रूट्स, सर्व प्रकारचे स्वीट्स आणि स्नॅक्स जे काही हवे असतील ते सर्व प्रकारचे स्नॅक्स इथे मिळतात. आणि फास्ट फूडसाठी पण हे फेमस आहे. तर इथे मला पाणीपुरी खायची होती म्हणून मी कूपन घेत होते. तर मी पाणीपुरीचे कूपन घेतले आणि छान पाणीपुरी एन्जॉय केली. आणि पाणीपुरी वगैरे खाऊन आम्ही घरी आलो. त्यानंतर मी काही शूट केलं नाही. तर हा आहे नेक्स्ट डेचा व्हिडिओ क्लिप. तर आम्ही निघालो होतो यांच्या मावस भावाकडे. त्यांनी आम्हाला स्पेशली आजचं निमंत्रण दिलेलं. तर आता आम्ही जातो आहे सानपाडाला यांच्या मावस भावाकडे. आम्ही आता पोचलो आहे दादा वहिनीकडे. तर रुद्रांश फर्स्ट टाईमच त्यांच्याकडे आलेला. तर रुद्रांश बघत होता सगळीकडे आणि वहिनीने थोडंसं त्याला रोजेस वगैरे दाखवून कम्फर्टेबल केलं आणि त्यानंतर तो छान खेळायला लागला. तर इथे मी सर्वात तुमची ओळख करून देत आहे तुमच्या फॅमिली मेंबर्सची. तर तुम्हाला सर्वजण हाय करत आहेत. तर ह्या दोघी आहेत दादांच्या मुली. तिकडे दादा आणि वहिनी तुम्हाला हाय करत आहेत. तर वहिनीने स्पेशल आमच्यासाठी जेवण बनवलेलं. त्या दिवशी मेड सुट्टीवर होती पण त्यांनी स्वतःच्या हाताने सर्व पदार्थ बनवलेले. त्या जॉब करतात पण त्यांनी वेळात वेळ काढून आमच्यासाठी छान जेवण बनवलेलं. तर मी इथे पूर्ण ताटामध्ये सर्व करत होते.
तर इथे जे तुम्हाला दिसत आहेत हे सर्व दादाच्या मुलीला मिळालेले मेडल्स आहेत. ती स्टडीमध्ये ॲज वेल ॲज बाकी अदर क्युरिक्युलर ॲक्टिव्हिटीजमध्ये खूप हुशार आहे. तर तिचेच काही मेडल इथे मी दाखवत आहे. आणि त्यानंतर आम्ही राखी सेलिब्रेशन केलं आहे. तर रुद्रांशच्या बहिणींनी रुद्रांशला राखी बांधली. तशी ही रुद्रांशची सेकंड राखी आहे. तर रुद्रांश छान ऑब्झर्व करत होता त्याच्या बहिणी जेव्हा त्याला राखी बांधत होत्या तर तो खूप कुतूहलाने बघत होता. तर अशा पद्धतीने राखीचं सेलिब्रेशन झालं आहे इथे. आणि आमचा संडे छान गेला आणि छान फॅमिलीसोबत गेट टुगेदर पण झालं. आम्ही खूप दिवसानंतर भेटलेलो. त्यानंतर रुद्रांशची जी छोटी सिस्टर आहे ती त्याला राखी बांधत होती. आणि नंतर मग आम्ही काही गप्पा गोष्टी करून संध्याकाळी मग आम्ही घरी निघालो. तर असा होता आमचा संडे आणि अशा पद्धतीने झालं आमचं राखी सेलिब्रेशन. त्यानंतर आम्ही घेतले काही फॅमिली पिक्स. तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ मला कमेंट करून नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया परत एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.